नमस्कार. जिल्हा परिषद भरती संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच आता ज्या सर्व विभागाच्या प्रत्येक पदानुसार ज्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्या फक्त एकूण परीक्षेच्या 45% गुण ज्यांना मिळालेले आहेत अशा सर्व उमेदवारांची याद्या निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून यांचीच कागदपत्र पडताळणी होणार आहे। तर आता उर्वरित उमेदवारांची जी रिझल्ट यादी आहे ती देखील कधी प्रसिद्ध होणार आहे, तर यासारखे प्रश्न विचारले जात आहेत। तर अशी देखील कंबाईन मेरिट लिस्ट म्हणजेच कंबाईन रिझल्ट तो देखील प्रसिद्ध केला जाईल। तर लक्षात घ्या, या परिपत्रकामध्ये देण्यात आलेला आहे। तर अधिकृत परिपत्रक आहे। यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण म्हणजे जर 200 गुणांची परीक्षा असेल तर 90 गुण मिळवणे आवश्यक आहे। तर येथे देखील पाहू शकता की रत्नागिरी जिल्ह्याची जी ही यादी आहे तर यामध्ये देखील जी यादी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर यामध्ये 90 गुण प्राप्त उमेदवारांचा समावेश आहे। त्याखाली ज्यांना गुण मिळालेले आहेत यांचा समावेश यामध्ये केलेला नाहीये। तर अशा प्रकारे ही कागदपत्र पडताळणीसाठीची यादी आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। लक्षात घ्या, त्याचं वेळापत्रक स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येईल आणि इथे जसं पाहू शकता की रत्नागिरी जिल्ह्याचे कंबाईन मेरिट लिस्ट अशा प्रकारचा टॅब अजून इतर जिल्ह्यांकरता दिलेला नाहीये। तर या प्रकारचा टॅब उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता ज्यांना 45% पेक्षा कमी गुण आहेत अशा उमेदवारांची गुण यादी देखील IBPS पोर्टल मार्फत जिल्हानिहाय लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर आता संपूर्ण जिल्हा परिषद भरती अंतर्गत ज्यांची नावं आलेली आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता 100% बोलवले जाणार आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता आवश्यक आणि कागदपत्रे कोणती तर या संदर्भातला व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केला जाईल। त्यामुळे ज्यांची नावं आलेली आहेत त्यांना कागदपत्र पडताळणी करता बोलावलं जाणार आहे आणि त्यांचं शेड्यूल लवकरच पोर्टलवरती प्रत्येक जिल्हानिहाय पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल। त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा।